पिंपरी चिंचवड महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक महत्त्वाचं शहर, पण या शहराची ओळख फक्त उद्योगनगरी म्हणून नाही तर अजित पवार यांच्या बालेकिल्ल्यामुळे होत होती। गेली तब्बल 34 वर्षे पिंपरी चिंचवड म्हटलं की अजित पवार आणि अजित पवार म्हटलं की पिंपरी चिंचवड असं राजकीय समीकरण तयार झालं होतं। पण अजित पवार यांच्या अकाली जाण्याने आता हे समीकरण बदलताना दिसते, कारण अजित पवार गटाच्या शहरातल्या राजकारणात आता त्यांचे धाकटे चिरंजीव जय पवार सक्रिय झाल्याचं दिसतंय। त्यांनी नुकतीच पक्षाच्या नगरसेवकांची बैठक घेतली, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि यापुढेही कोणतीही अडचण असेल तर थेट संपर्क साधा असा संदेशही दिला। एवढंच नाही तर पिंपरी चिंचवड आणि भोसरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघाच्या स्वतंत्र आढावा बैठका घेण्याची घोषणाही त्यांनी केली। त्यामुळे आता पिंपरी चिंचवडच्या राजकारणाची दुर्वा खरंच जय पवार यांच्या हाती दिली जात आहे का, आणि त्यामागचं राजकीय गणित नेमकं काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अमोल जाधव आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। पिंपरी चिंचवड आणि अजित पवार यांचं नातं हे केवळ एका मतदारसंघापुरतं मर्यादित नव्हतं। गेल्या 3 दशकाहून अधिक काळ पिंपरी चिंचवडमधल्या जवळपास प्रत्येक महत्त्वाच्या राजकीय निर्णयामध्ये अजित पवार यांचा अंतिम शब्द असायचा। महापालिकेतील सत्ता असो, शहर अध्यक्षाची नियुक्ती असो, विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी ठरवायची असो किंवा महापालिकेतील महत्त्वाची पदं वाटायची असोत, प्रत्येक निर्णय त्यांच्या मान्यतेनंतरच होत असायचे। विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर प्रादेशिक नेत्यांनीही पिंपरी चिंचवडच्या राजकारणात फारसं लक्ष घातलं नव्हतं। त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांचं नेतृत्व निर्वाद बनलं होतं। पक्षातील पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांशी त्यांचा थेट संपर्क होता। अनेक कार्यकर्त्यांना ते नावानिशी ओळखत होते। त्यामुळे नेतृत्व आणि संघटना यांच्यामध्ये एक वेगळाच विश्वास निर्माण झाला होता। मात्र 28 जानेवारीला झालेल्या विमान अपघातात अजित पवारांचा दुर्दैवी अंत झाला आणि पिंपरी चिंचवडसह राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली। परिणामी आता परिस्थिती बदलताना दिसते। जय पवार यांच्या पिंपरी चिंचवडमधल्या फेऱ्या आणि बैठका वाढल्या आहेत। नुकत्याच झालेल्या नगरसेवकांच्या बैठकीत त्यांनी सर्वांशी संवाद साधला, महापालिकेतील कामकाजात येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या आणि संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आपण स्वतः लक्ष घालणार असल्याचं स्पष्ट केलं। या बैठकीनंतर राजकीय वर्तुळात अशी चर्चा सुरू झाली आहे की पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक जबाबदारी आता हळूहळू जय पवार यांच्या खांद्यावर दिली जात आहे। या सगळ्यामागे आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे पार्थ पवार यांची भूमिका। 2019 मध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवल्यानंतर पार्थ पवार पिंपरी चिंचवडच्या राजकारणात काही प्रमाणात सक्रिय झाले होते। विधानसभा निवडणुकीत त्यांनी प्रचारही केला होता, मात्र त्यानंतर त्यांचं लक्ष राष्ट्रीय राजकारणाकडे अधिक वळलं। राज्यसभेवर गेल्यानंतर दिल्लीतील जबाबदाऱ्या वाढल्या आणि पिंपरी चिंचवडकडे त्यांचं लक्ष कमी झाल्याचं दिसून आलं। त्यामुळे शहरातील पक्ष संघटनेसाठी स्थानिक पातळीवर सक्रिय नेतृत्वाची गरज निर्माण झाली आणि याच पार्श्वभूमीवर जय पवार यांची एंट्री अधिक ठळकपणे दिसू लागली। मात्र जय पवार यांची वाढती सक्रियता केवळ पिंपरी चिंचवड पुरती मर्यादित नाही। गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी पूर्णपणे पुणे जिल्ह्यातील पक्ष संघटनेवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली। पुणे शहर, ग्रामीण भाग, बारामती, शिरूरसह विविध मतदारसंघामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठका, जनसंपर्क दौरे आणि संघटनात्मक आढावा बैठकींचा सपाटा लावलाय। स्थानिक पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि युवा कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत पक्ष संघटना मजबूत करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असल्याचं दिसत आहे। आगामी महापालिका, जिल्हा परिषद आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही तयारी सुरू असल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे। त्यामुळे जय पवार यांना केवळ पिंपरी चिंचवडच्या नेतृत्वापुरतं मर्यादित न ठेवता पुणे जिल्ह्यातील अजित पवार गटांचा नवा युवा चेहरा म्हणून पुढे आणण्याची रणनीती आखली जात असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। मात्र जय पवार यांच्या समोरचं आव्हान अजिबात सोपं नाहीये, कारण सध्या पिंपरी चिंचवडमध्ये भाजप हा सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे। शहरात भाजपचे 4 आमदार आहेत, महापालिकेत त्यांची सत्ता आहे आणि संघटनात्मक ताकदही मजबूत आहे। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाकडेही चांगली ताकद आहे। नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत पक्षाचे 37 नगरसेवक निवडून आले आहेत आणि तब्बल 76 उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते। त्यामुळे संघटनात्मक ताकद अजूनही कायम असल्याचं स्पष्ट होतं। पण राज्यात भाजपसोबत सत्तेत राहायचं आणि महापालिकेत विरोधी पक्षाची भूमिका निभवायची, हे दोन्ही राजकीय समीकरण सांभाळणं जय पवार यांच्यासाठी मोठी कसोटी ठरणार आहे। राजकीय विश्लेषकांच्या मते जय पवार यांची वाढती सक्रियता ही केवळ बैठका घेण्यापुरती मर्यादित नाही। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची संघटना पुन्हा मजबूत करण्याचा हा प्रयत्न असू शकतो, कारण पिंपरी चिंचवडची महापालिका ही महाराष्ट्रातल्या सर्वात श्रीमंत महापालिकांपैकी एक आहे।
त्यामुळे या शहरावर राजकीय नियंत्रण मिळवणं म्हणजे केवळ स्थानिक सत्ता नाही तर पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभाव कायम ठेवण्याचं साधन मानलं जातं। त्यामुळे अजित पवार यांच्यानंतर निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी भरून काढण्यासाठी जय पवार यांना पुढे आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं अनेक राजकीय निरीक्षकांचं मत आहे। मात्र राजकारणात आडनावापेक्षा नेतृत्व महत्त्वाचं असतं। अजित पवार यांनी अनेक दशकांच्या मेहनतीने कार्यकर्त्यांशी थेट नातं तयार केलं होतं, निवडणुका जिंकल्या आणि संघटना उभी केली होती। त्यामुळे त्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी केवळ नेतृत्वाची घोषणा पुरेशी ठरणार नाही। जय पवार यांना कार्यकर्त्यांचा विश्वास जिंकावा लागेल, संघटना अधिक मजबूत करावी लागेल, स्थानिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका घ्यावी लागेल आणि आगामी निवडणुकांमध्ये पक्षाचं यश सिद्ध करावे लागेल। त्यानंतरच त्यांचं नेतृत्व खऱ्या अर्थाने स्वीकारलं जाईल। एकूणच पाहिलं तर पिंपरी चिंचवडच्या राजकारणात एक मोठा बदल सुरू झाल्याचं चित्र दिसतंय। अजित पवार यांच्यानंतर शहरातील नेतृत्वाची धुरा कोण सांभाळणार याचं उत्तर आता हळूहळू स्पष्ट होताना दिसतंय। जय पवार यांची वाढती सक्रियता ही त्याच दिशेने टाकलेलं महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे। मात्र हा वारसा केवळ नावामुळे मिळत नाही तर तो कामातून सिद्ध करावा लागतो। त्यामुळे आगामी काळात जय पवार संघटना किती मजबूत करतात, भाजपच्या मजबूत राजकीय ताकदीसमोर किती प्रभावीपणे उभे राहतात आणि महापालिका निवडणुकीत पक्षाला किती यश मिळवून देतात यावरच त्यांचं नेतृत्व ठरणार आहे। त्यामुळे आता सर्वांचं लक्ष एकाच प्रश्नाकडे लागलं आहे, दादांचा गड खरंच जय पवार यांच्या हाती जाणार का, की पिंपरी चिंचवडचं राजकारण आणखी एखादं नवं वळण घेणार? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा सखोल राजकीय विश्लेषणासाठी लगाव बत्ती या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।